आधुनिक भारताच्या इतिहासातील आद्यत्वाचा मान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अनेक आघाड्यावर दिला जातो. आद्य शिक्षिका, आद्य मुख्याध्यापिका, आद्य समाजसेविका, आद्य महिला नेत्या, त्याचबरोबर आधुनिक मराठी साहित्यातील आद्य कवयित्री हा बहुमानसुद्धा क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांनाच दिला पाहिजे. काव्य फुले हा कविता संग्रह 1854मध्ये आणि बावनकसी सुबोध रत्नाकर हा कविता संग्रह दीर्घ काव्य स्वरूपात 1892मध्ये प्रकाशित केलेला आहे. आपल्या काव्यलेखनाच्या प्रेरणेबद्दल क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी बावनकसी सुबोध रत्नाकर या काव्यसंग्रहाच्या उपोद्घात लिहिलं, करी शूद्र सेवा दिले धैर्य त्यांना, क्रियाशील नेता अशा ज्योती वाचा, नसे जात ज्याला नसे पंथ काही, तया बंधुनी सावित्री फुले वाही. पुढे पेशवाई या भागात सुद्धा सावित्रीबाईनं मार्मिक भाष्य केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऱ्हास झाल्यानंतर पुण्याच्या शनिवार वाड्यात पेशवाई ही अनियंत्रित जुलमी राज्यसत्ता प्रस्थापित झाली होती आणि बहुजन समाजाचा अतोनात छळ करण्यात आला होता. त्याबद्दल कवयित्री सावित्रीबाई फुले लिहितात, पुढे पेशवाई तिचे राज्य आले, अनाचार देखी अतिशूद्र भ्याले, स्वथुंकी थुंकाया गळी गाड घेते, खुना नाश या ढुंगणी झाप होते. ज्योतिराव फुले यांच्या कार्यांची सावित्रीबाई यांनी आपल्या कवितेत काव्यसंग्रहात दखल घेतलेली आहेच. ते लिहितात, स्वतःच्या विहिरी महारास वाटा, मनुष्यत्व दावी तयाचा सुवाटा, दलितास आदेश सद्बोध साचे, न भूतो चमत्कार ज्योती युगाचे. ज्योतिरावांच्या वैचारिक प्रेरणेची सुद्धा साक्ष सावित्रीबाई फुले या आहेत. त्या आपल्या उपसंहारात लिहितात, पुराणे कथा दर्शने खूप वाची. महात्मा ज्योतिराव फुले अखंड ज्ञानसाधना करणारा क्रांतिकारी समाजसुधारक होता. त्याबद्दल त्या लिहितात, पुराणे कथा दर्शने खूप वाची, असे इंडिया शूद्र व्याख्यातयाची, आहा ज्योत ज्योती जळे शूद्र कार्या, तयांचा प्रणेता वदे ज्योती भार्या. ज्योतिरावांची भार्या अर्थात पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ही त्यांच्या प्रत्येक कार्यालयात, त्यांच्या प्रत्येक कार्यात ज्योतिरावांची साथ देणारी ही अर्धांगिनी होती. आणि ज्योतिरावावर जो प्रसंग आला होता, नामदेव धोंडी कुंभार आणि रोडे रामोशी या दोन मारेकऱ्यांनी 1000 रुपयाची सुपारी घेऊन ज्योतिरावांची हत्या करण्याचा केलेला प्रयत्नसुद्धा आपल्या कवितेत सावित्रीबाई फुले अगदी स्पष्ट आणि मार्मिक शब्दात लिहितात. एका रात्री मारेकरी दोन आले, परी ज्योतीला पाहून लीन झाले. ज्योतिरावांचं कार्य उदात्त, महान आणि श्रेष्ठ आहे याची प्रचिती जेव्हा त्या दोन मारेकऱ्यांना आली, तेव्हा त्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर जे हल्ला करण्यासाठी हात उगारला होता, ते हात जुळवून ते ज्योतिरावांना शरण गेले. म्हणून या कवितेच्या ह्या दोन ओळी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या सावित्रीबाई फुले आपल्या काव्य फुले कवितेत लिहितात, धोंडे मुले देती अरे नवसा पावती, लग्न का करती नर नारी. ज्योतिराव फुलेंच्या प्रत्येक कार्याची सावित्रीबाई ही साक्षीदार होतीच, पण ती सहचारिणी होती आणि म्हणूनच त्यांनी शिकण्याचा संदेश अत्यंत स्पष्टपणे दिला. त्या म्हणतात, असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा, असे गरजुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा, परंपरेच्या बेड्या तोडून शिकण्यासाठी उठा, बंधूनो शिकण्यासाठी उठा. धन्यवाद. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.